झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी। नमस्कार, मी स्वप्नील सूर्यवंशी। झूम ऑन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर। उस्मानाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध आणखी कडक। घारगावच्या ग्रामस्थांनी यात्रोत्सव रद्द करून तमाशा कलावंतांना दिले तब्बल 21,000 रुपये। अंबरनाथमधील युवकानं बेरोजगारीवर मात करून यशस्वी केला चहाचा धंदा। धरणगाव शिक्षक संघटनेकडून ग्रामीण रुग्णालयाला 8 ऑक्सिजनचे सिलेंडर भेट। फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा। आता पाहूयात सविस्तर बातम्या। उस्मानाबाद जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन राज्य शासनानं लागू केलेल्या संचारबंदीमध्ये देखील नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली मुक्तपणे संचार करत असल्याचं निदर्शनास आल्यानं या अत्यावश्यक सेवांवर देखील कडक निर्बंध लादून केवळ आरोग्याशी निगडित असलेल्या बाबी तसेच राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप, एटीएम, गॅस, वीज, पाणीपुरवठा वगळता आता सर्व अत्यावश्यक सेवा देखील सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेमध्ये सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी नुकतेच जाहीर केले आहेत। कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनानं ब्रेक द चेनच्या नावाखाली मिनी लॉकडाऊन करत राज्यामध्ये 15 एप्रिल ते 1 मे पर्यंत संचारबंदी लागू केली। या संचारबंदीमध्ये विविध अत्यावश्यक सेवांना मात्र सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत सूट देण्यात आली होती। 24 तासानंतर ही कोरोना रुग्णसंख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचं लक्षात आल्यानं नागरिक अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली बिनधास्तपणे फिरत असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आलं। यामुळे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रोशन यांनी संयुक्तरित्या विचारविनिमय करून निर्बंध आणखी कडक करण्याचे ठरवले। त्याप्रमाणे 16 एप्रिल पासून जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेला देखील सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंतची वेळ देण्यात आली आहे। केवळ आरोग्याशी निगडित असलेल्या सर्व आस्थापना विभाग तसेच पोलीस वेलफेअर असोसिएशन, पेट्रोल पंप, राष्ट्रीय आणि राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप 24 तास सुरू राहणार आहेत। सार्वजनिक वाहतूक, माल वाहतूक, पाणीपुरवठा, गॅस वितरण व्यवस्था 24 तास सुरू राहणार आहे। या व्यतिरिक्त सर्व अत्यावश्यक सेवा असणाऱ्या आस्थापना केवळ सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत असे आदेश जारी केले आहेत। या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 56 ते 60 तसेच भारतीय दंड संहिता कलम 188 नुसार कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हां सर, 15 एप्रिलपासून आपण नवीन निर्बंध लागू केलेले होते। त्या अनुषंगाने आपल्याला अत्यावश्यक सेवा या दिवसभर सुरू आणि इतर सेवा बंद अशा पद्धतीने रचना केलेली होती। आणि या पार्श्वभूमीवर आता परिस्थिती अशी झालेली आहे की लोक कुठलंही कारण नसताना सुद्धा विनाकारण बाहेर फिरत आहेत किंवा अत्यावश्यक सुविधांची गरज भागण्यासाठी ठराविक वेळ निश्चित करून देणं आवश्यक आहे। त्या अनुषंगाने आज मागील 2 दिवसामध्ये कशा पद्धतीने अंमलबजावणी झालेली आहे लॉकडाऊनच्या आणि ब्रेक द चेनच्या नियमांची, याबद्दल मी आणि जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला आणि त्याच्यामध्ये ही बाब निदर्शनास येते आहे की आपल्याला अत्यावश्यक सेवांचा वेळ निर्धारित करणं आवश्यक आहे। त्या दृष्टीने आपण दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवांचा लाभ नागरिकांनी घ्यावा। 2 नंतर फक्त मेडिकल सर्व्हिसेस, पेट्रोल आणि त्या अनुषंगाने इतर सर्व्हिसेस या परिवहन आणि वाहतूक इतक्याच सर्व्हिसेस आपल्या चालू राहतील। इतर सर्व्हिसेसना मनाई असणार आहे। 3-4 दिवसाचा जर आपण विचार केला तर आपल्याकडे जिल्ह्यात दररोज 600पेक्षा जास्त रुग्ण येत आहेत आणि आरोग्य विभागाने जो अंदाज व्यक्त केला होता की पीकच्या कालावधीमध्ये जिल्ह्यामध्ये मॅक्सिमम किती रुग्ण येऊ शकतात, ती संख्या 550 इतकी होती। आणि याचा जर विचार केला तर आपण त्याच्यापेक्षा जास्त रुग्णसंख्या आपल्याकडे येते आहे। याचं मुख्य कारण म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि इतर जे आपल्याला निर्बंध आपल्याला पाळायचे असतात ते न पाळल्यामुळे त्याची गती वाढते आहे
आणि त्याचा आरोग्यसेवेवर खचितच ताण पडतो आहे, कारण आपल्याकडे डॉक्टरांची संख्या मर्यादित आहे आणि त्यांच्यातही कोरोनाचा संसर्ग संभवतो आणि आपल्याकडच्या ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे त्याच्यात आपल्याकडे इंडस्ट्रियल ऑक्सिजन नाही आहे. त्यामुळे इंडस्ट्रियल ऑक्सिजन नसल्यामुळं तो मेडिकल कारणांसाठी आपल्याला वळवणं हे तितकंसं शक्य होत नाही. त्यामुळं आपण जास्तीत जास्त सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न जरी करत असलो तरी रुग्णसंख्या वाढल्याने त्याचा नक्कीच ताण निर्माण होतो. आत्ताची जर परिस्थिती आपण बघितली तर 47 ते 50 रुग्ण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये व्हेंटिलेटरवर आहेत. आपल्याकडे व्हेंटिलेटरची संख्या जर आपण बघितली तर ती 120 इतकी आहे. मग व्हेंटिलेटर पुरे पडतील म्हणून आपण गर्दी करणार आहोत का? कारण वैद्यकीयदृष्ट्या जर बघितलं तर आपल्याला व्हेंटिलेटरमधून बरं होणाऱ्यांचं प्रमाणही कमी आहे. त्यामुळे आपल्याला जिल्ह्यात कमीत कमी मृत्यू होऊ देणे, किंबहुना जिल्ह्यात मृत्यूच न होऊ देणे हे जर आपलं ध्येय असेल तर आपल्याला संसाधनं फार जपून वापरावे लागणार आहेत आणि त्या दृष्टीने अत्यावश्यक गोष्टींची खरेदी ही ठराविक वेळेत करावी आणि त्याच्यानंतर आपल्या घरच्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावं हे माझं कळकळीचं आव्हान आपल्या सर्व जिल्ह्यातल्या नागरिकांना आहे. आणि त्याच्यामुळे नवीन जे निर्बंध आहेत 2 नंतर कृपा करून आम्हाला कडक कारवाई करायला भाग पाडू नका, कारण हे निर्बंध हे लोकांचे जीव वाचवण्यासाठी आहे आणि असं करताना कठोर निर्बंधांमुळे नागरिकांना काही इतर त्रास व्हावा ही प्रशासनाची नक्कीच इच्छा नाही आहे. ब्रेक द चेन या उपक्रमाला सगळ्यांनी सहकार्य करावं आणि आत्ताच्या परिस्थितीचं गांभीर्य ओळखावं अशी विनंती मी करतो आहे. सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये तमाशा कलावंतांचे मोठे हाल होत आहेत. गावागावामध्ये होणारे यात्रोत्सव देखील रद्द झाले आहेत. हीच बाब लक्षात घेता संगमनेर तालुक्यातील घारगावच्या ग्रामस्थांनी एकत्र तमाशा कलावंतांना 21,000 रुपयांची मदत दिली आहे. तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या अकाउंटला फुल ना फुलाची पाकळी म्हणून मदत 21,000 रुपये घारगावच्या ग्रामस्थांनी ट्रान्सफर केले आहेत. मदत मिळाल्यानंतर तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी घारगावच्या ग्रामस्थांचे आभार देखील मानले आहेत. ही मदत अशी केली का महाराष्ट्र राज्य कलावंतांना म्हणजे मदतीसाठी 21,000 रुपये दिले. बरं, एक तर त्यांच्या सगळ्या कलावंतांची सगळी उफसभारी झाली आणि त्यांना कुठे स्थान आता राहिलेलं नाही या कोरोनामुळं, म्हणून त्यांना हे बाबा कुठंतरी कलावंतांसाठी फुलना फुलाच्या वेळेला आम्ही त्यांना मदत दिलेली. ते किती दिवसापासून तुमच्या इथं म्हणजे त्यांची कला दाखवत होते का? त्यांनी जवळजवळ 40 वर्षापासून त्यांची आमच्या कलावंतांची दाखवत होती. बरं, हा तर तुमची यात्रा होती, यात्रा रद्द झाली. यात्रा तर याच्यामुळे बंदच आहे ना, संकट कोरोना खर्च सगळा टाळून तुम्ही त्यांना मदत केली. तर काय नक्की बाकीच्यांना पण काय आवड आहे तुमचं? बाकीचे गावागावात यात्रा भरते त्यांना काय आवड आहे? बाकीच्यांच्या कोरोनामुळे गेल्या 2 वर्षांपासून मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे. अनेक उद्योगधंदे बंद झाले आहेत. त्यामध्ये अनेक तरुणांना आपल्या रोजगारापासून हात धुवावा लागला आहे. रोजगार नसल्यानं अनेक तरुण निराश झाले असून मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत, तर काही जण आत्महत्येचा मार्ग देखील पत्करत आहेत. यातच एक आदर्श युवक अंबरनाथ शहरामधील मावळी चहा म्हणून या युवकाला सर्वजण ओळखतात. बेरोजगारीवर मात करत या युवकानं आपला स्वतःचा चहाचा व्यवसाय सुरू केला आणि कठीण प्रसंगात देखील त्यानं आपलं कुटुंब सांभाळलं. एकीकडं युवक बेरोजगार झाले म्हणून निराश होतात, तर या युवकानं बेरोजगारीवर मात करून आपला नवीन व्यवसाय सुरू करत आपल्या पायावर उभा राहून एक आदर्श युवकांपुढे ठेवला आहे. सांगा, आपलं नाव काय, आपण कशामुळे हा व्यवसाय केला, काय कारण आहे? नमस्कार, माझं नाव विनोद जाबीर आहे आणि या जो आमचा ब्रँड आहे मावा अमृततुल्य जो चहा आहे, याची सुरुवात खरं तर असं बघायला गेलं तर मी एक BCom ग्रॅज्युएट आहे. माझं शिक्षण 2004मध्ये झालं. त्याच्यानंतर मी बऱ्याच कंपन्यांमध्ये मी जॉब्सही केले. IT सर्व्हिसेस म्हणा, BPOs म्हणा, बँकिंग सेक्टर म्हणा आणि इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट म्हणून सुद्धाही देखील मी कामं केली आहेत. पण हे सगळं जेव्हा मी नोकऱ्या करत होतो, सर्व्हिस करत होतो, पण मला जे समाधान म्हणतो, जे एक जॉब सॅटिस्फॅक्शन जे आपण म्हणतो, ते मला कधीच मिळालं नाही. कारण मला स्वतःच्या इच्छेप्रमाणे स्वतःच्या काहीतरी एक आपण म्हणतो ना, काहीतरी हॉबी आपली असते किंवा आपली एक आवड जी असते त्याच्यामध्येच आपल्याला आपलं करिअर बनवलं पाहिजे असं म्हणतात.
तर माझी एक अशी आवड होती 2010-11 साली की मला चहाचा व्यवसाय करायचा. कारण मला अगोदरपासूनच लहानपणापासूनच जेव्हा मी 9वी-10वीमध्ये होतो तेव्हा मला चहाची आवड खूप होती तेव्हापासून आणि मी भरपूर चहा प्यायचो. मग मला अशी कल्पना आली 2010-11 साली की मी एक चहाचा व्यवसाय करायला पाहिजे. पण मी खूप लाजत होतो. मी हे विचार करायचो की मी एक ग्रॅज्युएट आहे आणि हे चहाचा व्यवसाय करणं म्हटलं की मला खूप म्हणजे असं लाज वाटायची मला. पण माझे 2 मित्र होते, म्हणजे त्यांनी मला खूप त्यावेळेला त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं होतं की अरे तू कर, तुला आवड आहे तर याच्यामध्ये का नाही करत. बऱ्याचशा मित्रांनी मला एनकरेज केलं पण मी कधी नाही विचार केला मी. पण आता या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये मागील वर्षामध्ये जेव्हा सगळं काही बंद पडलं, मी इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट असतानाही सुद्धा देखील मला बिझनेस पाहिजे तसा मिळाला नाही. त्याच्यामुळं मग असेच मग लॉकडाऊनचा पिरियड निघत गेला. मग माझ्यासोबत जो माझा जवळचा मित्र आहे विजय गायकवाड म्हणून, मग त्यांनीही देखील मला खूप सपोर्ट केला आणि त्यांनी सांगितलं की चला विनोद आपण दोघंजण मिळून काहीतरी करूया. आणि मग आम्ही दोघांनी मिळून याची थोडीशी आम्ही प्लॅनिंग केली व्यवस्थितपणे आणि नावसुद्धा आम्ही काहीतरी असंच करायचं निवडायचं म्हटलं की आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो तर आपल्याला या महाराष्ट्र राज्याचं जे आहे काहीतरी मराठा नाव आपल्याला घेतलं पाहिजे. तर आम्ही हे नाव जे आहे आम्ही मुद्दामून आम्ही हे निवडलं कारण मावळा जो नाव आहे हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे. जेव्हा इथे कस्टमर्स येतात चहा घ्यायला तर त्यांना बहुतेक विचारतात हा मावळा अर्थ काय म्हणजे त्यांना माहीत नव्हतं. तेव्हा आम्हाला त्यांना सांगावं लागतं की मावळा म्हणजे कोण होते. त्यांनी महाराष्ट्र राज्यासाठी म्हणजे जेव्हा महाराज शिवाजी होते तेव्हा त्यांनी जे आपले जे सैनिक होते त्यांना सगळ्यांना एकच नाव दिलं मावळा. तर त्याचप्रकारे या नावाला घेऊन आम्ही एक सुरुवात करायचं म्हटलं. मग त्याचप्रकारे आमची सुरुवात झाली. सगळं प्लॅनिंग झालं. आम्हाला प्लॅनिंग करण्यामध्ये 1-1.5 महिना झाला आणि 2021मध्ये मागच्या महिन्यातच आम्ही सुरुवात केली याची. सुरुवात झाली आणि मग बऱ्याचपैकी मग सुरुवातीला मग आम्ही 2-3 दिवस आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग गेले कारण चहा तर मी फक्त अगोदर घरीच बनवायचो. मग इथं बनवणार कसं का. मग आम्ही भरपूर प्रयत्न केले एखादं कुक मिळतो का कारण रेसिपी सगळी ही आमची होती खरं पण आम्हाला बनवण्यासाठी एखादा एक्सपर्ट पाहिजे होता जो की आम्हाला मिळतच नव्हता. मग म्हटलं चला आम्ही स्वतःहूनच कमर कसली आणि मी स्वतःहूनच घेतली किटली हातामध्ये वगैरे सगळे हे जे साहित्य तुम्ही पाहतच आहात मागे सगळं आम्ही स्वतःहूनच लागलो आणि पहिल्याच दिवशी जितक्यांनी चहा आमचा घेतला खरं सांगतो म्हणजे हरेकांना आमचा चहा आवडला. कारण त्याचं वैशिष्ट्य असं आहे ना की याच्यामध्ये जो मसाला आम्ही वापरतो याच्यासाठी आम्ही म्हणजे भरपूर प्रयोग केले. याच्यामध्ये आता सिक्रेट मसाला आहे. याच्यामध्ये फेलही झालो पण नंतर खूप प्रयत्नानंतर याच्यामध्ये मला आणि आम्ही दोघांनी म्हणजे मी आणि माझ्या मिसेसनी मसाल्यासाठी खूप आम्ही मेहनत घेतली आणि शेवटी मग जेव्हा मसाला रेडी झाला म्हणजे आम्ही घरामध्ये खाली रेसिपी बनवतो आहे मसाला आणि टेरेसपर्यंत माझे बाबा आई वरती होते आणि रोडच्या पलीकडे माझे भाव होते तर त्यांना सुगंध जेव्हा मसाल्याचा तिथपर्यंत गेला आणि जेव्हा मसाला बनल्याच्या नंतर चहा आम्ही बनवला त्यांना बोलवलं तेव्हा त्यांना इतकं म्हणजे छान वाटलं ना की त्यांनी विचारलं आम्हाला की अरे म्हणजे याचा सुगंध इथपर्यंत टेरेसवरती आला आणि रोडपर्यंत आला. मग तिथंच म्हणजे पहिलंच जे म्हणतो ना आपण दोन्ही ते मला माझ्या बाबांकडनं मिळाली. पहिल्या चहाची विक्री माझ्या बाबांच्या हस्ते झाले जो की माझ्यासाठी एक आशीर्वाद होता. आणि मग आम्ही सुरुवात केली अशीच. आता 1 महिना झालेला भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे जितकेही लोक कस्टमर्स पिऊन जातात चहा घेऊन जातात तर त्यांना आवडतो. ते विचारतात आम्हाला की तुम्ही रेसिपी म्हणजे मसाला कुठला वापरता तर आम्ही त्यांना सांगतो सर की सॉरी आम्ही सांगू शकत नाही कारण हा रेसिपी मसाला जो आहे तो आमचा सिक्रेट आहे. आणि बऱ्याचशा लोकांनी आम्हाला पॅकेटही मागितलं. काल तर एक कस्टमर आहे त्यांनी चहाचं पॅकिंगमध्ये द्या म्हणाले
आम्ही म्हटलं नाही सर आम्ही ते देऊ शकत नाही. मसाला 2 दिवसापूर्वी एक कस्टमर, दोघंजण होते मित्र, त्यांनी मसाल्याचे बाबा एक छोटीशी पॅकेट तरी ते म्हणाले. मी म्हटलं नाही सर आम्ही सॉरी देऊ शकत नाही. तर अशा प्रकारे आम्ही करतो आहे आणि याला चांगल्या प्रकारे आम्ही आणखीन प्रयत्न करतो की मावळा जो ब्रँड आहे, मावळा जो आपल्या महाराष्ट्राची जी अस्सल चव जो आम्ही नाव दिलेलं आहे, याला आणखीन पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्हाला याला पूर्ण गाजवायचं आहे आणि महाराष्ट्र राज्याचं नाव आम्हाला पूर्ण भारत देशामध्ये आणि पूर्ण या जगामध्ये आम्हाला पसरायचं. आमचं फोकस आणि टार्गेट हेच आहे की हर एक चौकामध्ये, हर एक स्टेशनमध्ये हा जो ब्रँच आहे मावळा अमृत तुल्य चहा, याचा आम्हाला प्रसार करायचा. जळगाव येथील विविध शिक्षक संघटनांच्या माध्यमातून 16 तारखेला धरणगाव ग्रामीण रुग्णालयातील कोविड-19 उपचार कक्षाला 8 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर किट सहित भेट देण्यात आले. मागील 2020 वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना योद्धाच्या लढाईमध्ये शासन, प्रशासन, राजकीय, सामाजिक संघटना तसेच समाजसेवक मंडळी अहोरात्र लढून संघर्ष करीत असताना धरणगाव शहर आणि तालुक्यातील शिक्षक संघटनेचं योगदान असावं या भावनेमधून शिक्षक बांधवांनी प्रेरणादायी अनोखा पराक्रम करून कोरोना योद्धामध्ये आघाडी घेतली आहे. विविध शिक्षक संघटनांच्या सहकार्यानं घेण्यात आलेल्या उपक्रमामध्ये सर्वांनी मिळून स्वयंस्फूर्तीनं स्वेच्छेनं देणगी जमा केली. स्वेच्छेने देणगीच्या रकमेतून धरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेल्या कोविड संसर्गित रुग्णांचा सेवेमध्ये प्रांताधिकारी विनयकुमार गोसावी, तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, नगराध्यक्ष निलेश चौधरी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बन्सी यांच्या उपस्थितीमध्ये 8 जम्बो सिलेंडर आणि किट लोकार्पण करण्यात आलं. ग्रामीण रुग्णालयामध्ये ऑक्सिजन सिलेंडर भेट देण्याची मुख्य संकल्पना CK पाटील यांनी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सांगितली आणि वरील संकल्पना सर्व शिक्षक बांधवांनी मान्यही केली. या कार्यक्रम प्रसंगी प्रांताधिकारी गोसावी, तहसीलदार देवरे, नायब तहसीलदार मोहोळ, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बन्सी, डॉक्टर चंद्रकांत पाटील, शिक्षक संघटनेचे CK पाटील, मुख्याध्यापक संघाचे SS पाटील, TDF संघटनेचे DS पाटील, उपाध्यक्ष PD पाटील, कैलास माळी, सुनील देशमुख, अनिल सूर्यवंशी, AS पाटील, HD माळी, तुषार नाईक, नारायण वाणी, US बोरसे, DK चौधरी, अनिल पाटील, VT माळी आदी शिक्षक बांधव तसेच कर्मचारी वर्ग उपस्थित होते. या सामाजिक उपक्रमाला मुख्याध्यापक संघ, माध्यमिक शिक्षक संघ, तालुका DDF संघ, कनिष्ठ महाविद्यालयीन संघ, खासगी प्राध्यापक शिक्षक संघ तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचं मोलाचं सहकार्य लाभलं. दातृत्वाच्या अभिनव संकल्पनेमध्ये आपल्या उत्पन्नातील खारीचा वाटा देऊन ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या सामान्य व्यक्तींचा प्राण वाचवण्यासाठी धावून आलेल्या सर्व संवेदनशील शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. राज्यामध्ये जी कोरोनाची भयावह परिस्थिती सध्या सुरू आहे, धरणगाव तालुक्यातील कोरोनाचे अनेक रुग्ण आहेत. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढते. आमचे अनेक शिक्षक बांधवसुद्धा या कोरोनाने आमच्यातून निघून गेलेले आहेत. या सगळ्या गोष्टींचा आम्ही विचार केला आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्रितपणे आपणही काहीतरी या रुग्णांसाठी करावं, आपणही समाजाचं देणं लागतो या हिशोबाने आम्ही विचार केला आणि काही ऑक्सिजन सिलेंडर आपल्याला ग्रामीण रुग्णालयाला देता येतील का या संदर्भात आमच्या शिक्षकांना गेल्या 8 दिवसापूर्वी आम्ही आव्हान केलं. आमच्या शिक्षकांनी तालुक्यातून भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादातून ही रक्कम आम्हाला जमा झाली. साधारणतः 1.5 लाख रुपये आम्ही आमच्या शिक्षकांकडून वर्गणी स्वरूपात जमा केले आणि आज एक 8 जम्बो सिलेंडर आदरणीय गोसावी साहेब प्रांताधिकारी, तहसीलदार देवरे साहेब, नायब तहसीलदार मोहोळ साहेब, आमच्या शिक्षक संघटनेचे सगळे पदाधिकारी, नगराध्यक्ष निलेश आबा आणि ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बन्सी सर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही हे सर्व सिलेंडर ग्रामीण रुग्णालयाला सुपूर्द केले. राज्यामध्ये संचारबंदी लागू झाली असून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. प्रवास करताना कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक करण्यात आलं आहे. यामुळं कोरोना अँटीजन टेस्टिंग केंद्रावर नागरिकांची मोठी गर्दी केल्याचं चित्र देखील पाहायला मिळत आहे. संचारबंदी असली तरी कोरोना केंद्रावर शेकडो नागरिक हे टेस्टिंगसाठी गर्दी करताना पाहायला मिळत आहेत. यासोबतच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा या ठिकाणी उडतोय. त्यामुळं नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत टेस्टिंग केंद्र वाढवावीत, नवी मुंबईतील प्रत्येक चौकामध्ये टेस्टिंग केंद्र उभारावीत अशी मागणी नवी मुंबईकर करत आहेत. आज आपण या ठिकाणी पाहिलं असेल की आज 144 लागू असताना अशा मोठ्या प्रमाणात
टेस्टिंगसाठी गर्दी होत आहे आणि ही गर्दी रेल्वे स्टेशनसारख्या ठिकाणी होत आहे जिथे स्प्रेडर जास्त असू शकतात. आज याच्यामध्ये काही बाधित लोक असल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्यांची जास्त संख्या बाधित होऊ शकते. आज आम्ही आयुक्तांना अशी भेट घेऊन सांगणार आहोत की चौकामध्ये किंवा जास्तीत जास्त प्रमाणात अशी तपासणी केंद्र चालू करणं गरजेचं आहे. कारण हे सगळे आहेत ते अत्यावश्यक सेवेमधले कर्मचारी आहेत आणि ते जर का अत्यावश्यक सेवेतले सर्व कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ती सेवा देणार असतील तर त्यांची टेस्ट नाही झाली, आज जर का ते संपले, आज दुपारी 2 नंतर ते बंद करतात, 2च्या नंतर ते दुसऱ्या ठिकाणी गेले आणि काम करायला लागले तर ते स्प्रेडर ठरू शकतात. त्यामुळे आमची अशी विनंती आहे, अशी आमची मागणी आहे की जास्तीत जास्त संख्येने तुम्ही तपासणी केंद्र चालू ठेवा किंवा मोठ्या संख्येने चालू करा, जेणेकरून हा स्प्रेड वाढण्याची आपण शक्यता कमी आहे. आणि मला वाटते आयुक्त साहेब अतिशय चांगल्या पद्धतीने याचं नक्कीच लक्षात घेतील. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळं सध्या महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन लावण्यात आला आहे. पुन्हा एकदा लॉकडाऊन लावण्यामुळं रोजगारीवर जगणाऱ्या मजुरांवर बिकट समस्या ओढावली आहे. त्यातच ही कहाणी आहे एका वेल्डरची, ज्यामध्ये त्यांनी सांगितलंय की गेलेलं संपूर्ण वर्ष लॉकडाऊनमध्ये गेलं आणि त्यामध्ये परिस्थिती वाईट होती. त्यातच आता पुन्हा लॉकडाऊन लागल्यामुळं आम्ही खायचं तरी काय आणि जगायचं कसं हा प्रश्न या वेल्डरनं विचारलाय. एकंदरीत गेल्या संपूर्ण वर्षामध्ये हवी तितकी कमाई न झाल्यानं आधीच मंदीचं वातावरण असताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊन लागल्यानं सध्या बाजारामध्ये वेल्डरची मागणी सुद्धा कमी झाली आहे. दुकानाचं भाडं भरायचं कसं आणि घर चालवायचं कसं हा यक्ष प्रश्न वेल्डरच्या समोर उभा राहिला आहे. तो देखिए, महाराष्ट्र राज्य में फिर से एक बार लॉकडाउन की लहर आ चुकी है. ऐसे में छोटे व्यापारी जो है उन पे क्या असर हो रहा है? आप वेल्डिंग करते हो, क्या बताएंगे आप? नमस्कार सर, मैं श्याम विश्वकर्मा नायगांव से बोल रहा हूँ, गणेश नगर से. देखो सर, ये लॉकडाउन तो नहीं होना चाहिए. एक्चुअली जो भी है, जो सब नियम है, सब नियम को फॉलो कर रहे हैं. अब इसमें भी बीमारी बढ़ रही है तो वो सरकार का काम है उसको कम करे. वैक्सीन निकाले, वैक्सीन को इस्तेमाल करे, लोगों तक पहुंचाए और उसका जो है उसको उनको यही करना चाहिए कि उनको जो भी है उनको फास्ट काम करेंगे तो पब्लिक को असर पड़ेगा. देखिए, आपका वेल्डिंग का दुकान है, आपकी जो समस्या है, आप वेल्डिंग के क्षेत्र में क्या समस्या चालू है? समस्या ये है कि अब फिर से लॉकडाउन कर देंगे तो सबका काम धंधा ऐसा है, जब लोगों के पास पैसा नहीं रहेगा तो किसी को कोई भी काम करा नहीं पाएगा. ठीक है, मतलब ये है कि अगर लॉकडाउन हो जाएगा, लोगों के पास काम धंधा नहीं रहेगा और आदमी कुछ नहीं कर पाएगा. इससे हमारे धंधे पे भी असर पड़ेगा. बट ये है कि जहाँ काम हम लोग करते हैं उसके बारे में हम लोग ये है कि काम नहीं मिल पाएगा. अभी की क्या परिस्थिति? अभी ग्राहक जो है आपको मांग कर रहे हैं वेल्डिंग के लिए, कुछ हो रहा है? अभी लोग डर गए हैं, इस वजह से लोग पैसा भी नहीं, कोई घर का काम नहीं करा रहा है. ठीक है, इसकी वजह से अभी हम लोगों का काम भी ठप हो गया. ऐसे में अगर लॉकडाउन बढ़ता है तो आपकी क्या तैयारी होगी? हमारी क्या तैयारी होगी साहब, हम लोग तो रोज़ करने रोज़ खाने वाले हैं. ठीक है, अभी वही हाल हो जाएगा. फिर अभी 1 साल तो हम लोग वैसे ही ऑलरेडी झेले हैं. ठीक है, और इसके आगे अब देखो क्या करते हैं ये लोग. जालन्यातील औद्योगिक वसाहतीमधील उद्योगांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑक्सिजनवर पूर्णपणे निर्बंध लावण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनानं घेतला आहे. सध्या राज्यभरामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवू लागला आहे. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी उद्योजकांची बैठक घेऊन उद्योजकांना या संदर्भात सूचना करून शासनानं घेतलेल्या निर्णयाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. जालन्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये ऑक्सिजन निर्माण करणाऱ्या प्लांटमधील संपूर्ण ऑक्सिजनचा वापर देखील मेडिकलसाठीच करण्याचे आदेश देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. त्यामुळं ऑक्सिजन प्लांटच्या ठिकाणी प्रशासनाकडून 2 पथकं तैनात करण्यात आली असून या पथकांच्या देखरेखीखाली ऑक्सिजनचं वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. सर, मुझे बताइए कि आज कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के साथ आपकी मीटिंग हुई है, क्या बात हुई है, क्या डिसीजन हुआ है मीटिंग में? देखिए, मैं स्टील मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र का प्रेसिडेंट हूँ. मैं सारे महाराष्ट्र को रिप्रेजेंट करता हूँ और आज मैं जालना में रहने से मेरे आज यहाँ पर इस मीटिंग में आने का मुझे मौका मिला, जहाँ पर डिवीजनल कमिश्नर साहब औरंगाबाद के वो भी थे और कलेक्टर साहब जो जालना के हैं वो भी थे.
इस मीटिंग में हम लोगों ने उनके साथ में खुल के चर्चा की, हमारे इंडस्ट्री की पूरी जानकारी उनको दी और काफ़ी हद तक की जानकारी उनको हमारे इंडस्ट्री की थी, जो स्टील इंडस्ट्री है, जो कि ये कंटिन्यूस प्रोसेस में आती है। स्टील इंडस्ट्री जो कंटिन्यूस प्रोसेस में आती है, तो इसको ब्रेक द चेन के अंदर इसको परमिशन मिली हुई है कि आप 50% मैन पावर के साथ इस इंडस्ट्री को चला सकते हैं। ऐसा ब्रेक द चेन जो अपना 13 तारीख को जो नोटिफिकेशन आया है लॉकडाउन का, उसके तहत हम हमारी इंडस्ट्री को 50% मैन पावर के साथ चला सकते हैं। और इसमें जो दिक्कत आ रही थी कि ऑक्सीजन, तो हम लोगों की इसमें ये डिस्कशन हुआ कि हमारे को वेयर एंड टेयर पर्पस के लिए कंटिन्यूस प्रोसेस में थोड़े पैमाने पे ऑक्सीजन लगता है। अगर ऑक्सीजन कोई कुछ अगर मिलेगा नहीं तो ये प्लांट तो बंद हो जाएंगे। तो हमारा आज जो डिविजनल कमिश्नर साहब और कलेक्टर साहब के साथ ये डिस्कशन हुआ है कि फर्स्ट प्रायोरिटी पे जितना भी ऑक्सीजन चाहिए पहले मेडिकल फैसिलिटीज़ के लिए पूरे मराठवाड़ा के लिए, पूरे महाराष्ट्र के लिए दिया जाएगा। उसके बाद अगर कोई स्पेयर कैपेसिटी रहती है तो उसमें हम इंडस्ट्री को देने का ओनली फॉर द वेयर एंड टेयर पर्पस जो कंटिन्यूस प्रोसेस इंडस्ट्रीज है उनको चलाने के लिए देंगे। अभी जैसा कि पूरे महाराष्ट्र में हमारे स्टील के 2.5 से 3 लाख लेबर्स काम करते हैं। अब ये लेबर को भी इंटैक्ट रखना है क्योंकि ये शॉर्ट टर्म का लॉकडाउन है, हो सकता है थोड़ा बढ़ भी जाए, पर अगर ये शॉर्ट टर्म का लॉकडाउन है तो लेबर्स को भी हमको इंटैक्ट हमारे पास रखना पड़ेगा। तो इंडस्ट्री को थोड़े पैमाने पे क्यों ना हो चलने देना चाहिए, ये हमने उनको हमारी बात रखी थी। इस बात से वो सहमत हुए। उन्होंने ये भी हमसे कहा कि अगर आप लोग ऑक्सीजन कहीं बाहर से सोर्स कर सकते हो, आउट ऑफ स्टेट से सोर्स करते हो, जो स्टेट में ज़्यादा दिक्कत नहीं है, यहाँ सरप्लस है, वहाँ से अगर आप सोर्स कर सकते हो तो आप सोर्स कीजिए, आप उसका यूज़ कीजिए और वो आप बफर स्टॉक रखिए। अगर उस कोई इमरजेंसी कंडीशन के अंदर वो बफर स्टॉक भी हम ये समझेंगे कि अगर हम लोगों को लगता है तो हम मेडिकल को देने के लिए तैयार है। हमने उनको ये भी एश्योर किया। इस बात से वो राज़ी हुए और उन्होंने ये कहा कि हम इस तरीके से हम आगे बढ़ते हैं ताकि एक विन विन सिचुएशन के अंदर इंडस्ट्री भी और मेडिकल फैसिलिटीज़ दोनों को भी सपोर्ट मिल जाए। ओके सर, आपका नाम बताइए। योगेश मंधानी, स्टील मैन्युफैक्चरर्स एसोसिएशन ऑफ महाराष्ट्र, प्रेसिडेंट। सर, ऑक्सिजन प्लांटला तुम्ही काही सूचना दिलेल्या आहेत काल, त्या नेमक्या काय देण्यात आलेल्या आहे आणि का दिल्यात सूचना? आपल्या जालन्यामध्ये ऑक्सिजन रिफिलिंगचा प्लांट आहे, तसंच एअर सेपरेशनचा पण प्लांट आहे, ज्याच्यातून साधारण 1500 ते 1700 सिलेंडर्स, जम्बो सिलेंडर्स तयार होतात। याचा प्रामुख्याने वापर जो आहे तो इथे जी MIDCमध्ये स्टील इंडस्ट्री आहे आणि इतर उद्योग जे आहेत ज्याच्यामध्ये ऑक्सिजनचा वापर होतो तिथे हा सप्लाय होतो। परंतु आता करोनाची परिस्थिती लक्षात घेता शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार संपूर्ण इंडस्ट्रियल यूज जो आहे ऑक्सिजनचा तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच अनुषंगाने आज माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी सर्व उद्योगपती जे आहेत, जे इंडस्ट्रीचे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत, त्यांच्यासोबत एक बैठक करून हीच जी ऑक्सिजनची गरज आहे आणि ती मेडिकलला 100% देण्याबाबतची जी शासनाची भूमिका आहे ती त्यांना समजून सांगितली। आपल्याला लोकांची जीव वाचवणं महत्त्वाचं आहे, त्याच्यामुळे इंडस्ट्रीसाठीचा जो ऑक्सिजन आहे तो आपण आता बंद केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने कुठेही इंडस्ट्रीला ऑक्सिजनचे सिलेंडर्स जाऊ नयेत म्हणून आपलं एक बैठक पथक 24 तास तिथे कार्यरत आहे। मेडिकलसाठी जे ऑक्सिजनची सिलेंडर्स येतात त्याची पूर्ण तपासणी करून केवळ ते योग्य उपयोग त्या ऑक्सिजन सिलेंडरचा होईल याच अनुषंगाने तपासणी होते। आज विभागीय आयुक्त साहेबांनी इंडस्ट्रीच्या जे रिप्रेझेंटेटिव्ज आहेत त्यांना देखील हेच आवाहन केलेलं आहे की आपल्या माध्यमातून जर जालन्यासाठी आणि विभागासाठी जर काही प्रयत्न होऊ शकले तर निश्चितपणे ते करायचे आहेत। परंतु असं करत असताना कुठल्याही छुप्या पद्धतीनं ऑक्सिजनचा वापर करून लोकांसाठी ऑक्सिजन कमी पडेल अशी कुठलीही कृती करायची नाही आहे। तर हेच आज जी बैठक झाली त्याच्यामधून एक चर्चा सर्वांसोबत करण्यात आली। सध्या सर्व इंडस्ट्रीजचा जो ऑक्सिजनचा वापर आहे तो बंद करण्यात आलेला आहे का? आणि काल नेमकी इंडस्ट्रीज संदर्भात एक कारवाई केली तुम्ही 3-4 इंडस्ट्रीज संदर्भात, ती नेमकी काय केली? शासनाचे जे निर्देश आहेत त्याच्यानुसार ऑक्सिजनचा हा नॉन मेडिकल पर्पजसाठीचा यूज पूर्णपणे थांबवण्यात आला आहे आणि त्याच अनुषंगाने आपल्या इथे जे स्टील इंडस्ट्रीमध्ये ऑक्सिजनचा वापर होतो तर तो आपण थांबवला आहे। तर इथे जे स्टील इंडस्ट्रीचे काही लिक्विड ऑक्सिजनच्या टाक्या आहेत त्या आपण सील केलेल्या आहेत। तर ही कारवाई काल आपण केलेली आहे। किती कारखान्यावर केली? ॲक्च्युली ही कारवाई म्हणता येणार नाही कारण आपण त्यांना हे समजून सांगितलं आहे की तुम्ही इंडस्ट्रीयल पर्पजसाठी ऑक्सिजनचा वापर करू नये आणि त्याकरिता त्यांच्याकडूनही तसं होऊ नये म्हणून आपण फक्त त्यांचे टँक्स जे आहेत ते सील केलेत
आणि जे जनरेशन प्लांट आहेत त्यांनाही सूचना केलेल्या आहेत की यांना नॉन इंडस्ट्री म्हणजे नॉन मेडिकल पर्पजसाठी कुठल्याही प्रकारचं सिलेंडर देऊ नये म्हणून. ठीक आहे. वापरलं जाणारं ऑक्सिजन आणि इंडस्ट्रीला वापरलं जाणारं ऑक्सिजन याच्यामध्ये फरक. मेडिकलला वापरण्यात हा जे फिल्टर ऑक्सिजन नसतं तर मग हे सील करून काय फायदा होणार? नाही, मेडिकलला वापरण्यात इंडस्ट्रीला जो ऑक्सिजन वापरण्यात येतो तो त्याची प्युरिटी जास्त असते. विषय काय आहे की इंडस्ट्रीला जर ऑक्सिजनचा वापर सुरू झाला तर जे जनरेशन करणारे प्लॅन्ट आहेत ते मेडिकल पर्पजसाठी ऑक्सिजन देणार नाहीत. त्यामुळे आपण इंडस्ट्रीची त्याची डिमांडच कमी करतोय किंवा बंद करतोय, जेणेकरून जे जनरेशन करणारे प्लॅन्ट आहेत ते केवळ मेडिकल पर्पजसाठी ऑक्सिजन देतील. ठीक. 17 टन क्षमता असलेलं एक टँकर बुलढाणा जिल्ह्यामध्ये दाखल झालं. 3 दिवसांच्या अतिरिक्त साठ्यासह ऑक्सिजन उपलब्ध झालं. सध्या कोरोनाबाधितांची झपाट्यानं वाढत असलेली संख्या आणि ऑक्सिजनची कमतरता या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्हा प्रशासनाची यंत्रणा कामाला लागली आहे. काल बुलढाण्यातील कोविड रुग्णालयातील ऑक्सिजनचा साठा रात्रभर पुरेल एवढाच उपलब्ध होता. जिल्हा प्रशासनानं आज सकाळी किंवा दुपारपर्यंत ऑक्सिजन उपलब्ध होईल असा दावा केला होता आणि हा दावा खरा ठरला असून सकाळी ऑक्सिजनचा टँकर कोविड रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे. तसेच 3 दिवस पुरेल एवढा ऑक्सिजनची उपलब्धता करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्याकरिता 2 ऑक्सिजनचे टँकर उपलब्ध झाले आहेत. त्यापैकी एक टँकर आज सकाळी दाखल झालाय. ऑक्सिजनसाठी अन्न आणि औषधी प्रशासन प्रयत्न करत आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस आणि हेल्थ डिपार्टमेंटच्या माध्यमातून ब्रेक द चेनच्या नियमावलीचं उल्लंघन करणाऱ्या आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 1550 नागरिकांच्या कोरोना टेस्ट करण्यात आल्या, ज्यामध्ये एकूण 73 लोक पॉझिटिव्ह आढळले. या रुग्णांना कोविड केअर सेंटरला पाठवण्यात आलाय आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील पारोळा येथे 74 पैकी 13 केसेस पॉझिटिव्ह आल्या आहेत. बोदवड येथील 132 केसेसपैकी 21 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, तर 15 ते 20% बोदवड आणि पारोळा येथे रस्त्यावर फिरणारे लोक कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. या दोन्ही शहरांमध्ये ही मोहीम अशीच कडकपणे सुरू ठेवून जास्तीत जास्त अतिरिक्त लक्ष देण्याची सूचना केली असल्याची माहिती जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांनी दिली आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये पोलीस आणि हेल्थ या दोन्ही यंत्रणांनी समन्वयाने या ब्रेक द चेनच्या ऑर्डरचं उल्लंघन करणाऱ्या आणि विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या मागील 2 दिवसांमध्ये एकूण 1550 लोकांच्या टेस्टिंग करण्यात आल्या आणि जिल्ह्याभरामध्ये त्यामध्ये एकूण 73 लोक जे आहेत ते पॉझिटिव्ह आढळले. त्या सर्वांना कोविड केअर सेंटरला पाठवून देण्यात आलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाया करण्यात येत आहेत. एकंदरीत या पूर्ण जळगाव जिल्ह्यामधील पारोळा या ठिकाणी जवळजवळ 74 पैकी 13 केसेस पॉझिटिव्ह आलेले आहेत. 74 रस्त्यावर केसेस करण्यात आल्या रॅपिड अँटीजनच्या आणि बोदवड या ठिकाणी जवळजवळ 132 केसेस करण्यात आल्या. त्यापैकी 21 लोक पॉझिटिव्ह आले. म्हणजे 15 ते 20% रेंजमध्ये बोदवड आणि पारोळा शहरामध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांपैकी लोक म्हणजे प्रत्येक 6 पैकी 1 आणि 5 पैकी 1 इतक्या रेंजमध्ये पॉझिटिव्ह आलेले आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी यांच्याशीसुद्धा आम्ही चर्चा केलेली आहे आणि या दोन्ही शहरामध्ये विशेष लक्ष केंद्रित करून ही मोहीम अशीच पुढे चालू ठेवून या ठिकाणी जास्त अतिरिक्त लक्ष देण्याची आम्ही सूचना केलेल्या आहेत. जळगाव जिल्ह्यातील सर्व नागरिकांना मी आवाहन करतो, रस्त्यावर फिरणाऱ्यांची पोलीस यंत्रणा आणि आरोग्य यंत्रणा अशीच टेस्टिंग करून त्यांच्यावर कारवाया करण्यात येत आहेत. तरीही या ऑर्डरचं शासनाच्या नियमावलीचं तंतोतंत पालन करावं. घरीच राहा, सुरक्षित राहा. जळगावमध्ये केटरिंगवाले, घोडेवाले, बाजेवाले यामध्ये काम करणाऱ्या कामगारांचे गेल्या वेळीच्या लॉकडाऊनमध्ये आणि यावेळीच्या लॉकडाऊनमध्ये आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात झालं आहे. लॉकडाऊनमुळे या ठिकाणी काम करणाऱ्यांचं काम गेलं असून या कामगारांना खायला अन्न मिळत नसल्यानं इतरत्र कामासाठी जावं लागतं आहे. यासाठी महाराष्ट्र शासनानं आर्थिक पॅकेज जाहीर करावं अशा मागणीचं निवेदन व्यावसायिक घोडेवाले, व्यावसायिक केटरिंगवाले, टेंट व्यावसायिक तसेच वाजंत्रीवाले तसेच व्यावसायिक
यांनी भुसावळ येथील प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांना दिलाय। या कामगारांसाठी आर्थिक पॅकेज जाहीर न झाल्यास 1 मे रोजी पूर्ण महाराष्ट्रभर अर्धनग्न आंदोलन करण्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे। आज आम्ही आपल्या प्रांत कार्यालयामध्ये आलेले आहोत। आम्ही निवेदन देतोय की जे केटरिंगवाले व टेंटवाले आणि घोड्यावाले व वाजेवाले बँजोवाले यांचं आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे मागच्या लॉकडाऊनला, आणि आता जे लॉकडाऊन चालू झालं आहे त्या लॉकडाऊनलाही आर्थिक नुकसान भरपूर झालेलं आहे। जे लोक 200 रुपये रोजाने जात आहे, आमच्या जे वर्कर लोक आहे त्यांची परिस्थिती अशी आहे आज की त्यांना खायला काहीच नाही आहे त्यांच्या घरामध्ये, व त्यांना काही वेगवेगळेच धंदे करावे लागत आहे। त्याकरता आम्ही मुख्यमंत्र्यांना व जिल्हाधिकाऱ्यांना आणि प्रांत साहेबांना निवेदन द्यायला आलो आहे आणि आव्हान करण्यासाठी पण आलो आहे की जर आमची दखल आमच्यासाठी जर पॅकेज जर जाहीर नाही केलं तर आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण केटरिंग व्यवसाय व टेंट व्यवसाय जे आमचे जे सहकारी मित्र आहे, जे इंडस्ट्रीज आहे आमची इव्हेंट इंडस्ट्रीज, त्या माध्यमातून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये आंदोलन करणार आहे। ते 1 मे जो कामगार दिन आहे, जे कामगार दिन आहे त्या रोजी आम्ही अर्धनग्न आंदोलन करणार आहे। त्याकरता आम्ही हे निवेदन साहेबांना। संचारबंदीमध्ये मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्रा काकोडा येथे तहसीलदारांनी सोन्या चांदीचं दुकान सील केलं आहे। मुक्ताईनगर कुर्रा काकोडा येथे संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता येथील चौधरी ज्वेलर्स आणि कपड्याचं दुकान सुरू असल्यानं वारंवार सूचना देऊनही दुकानं संचारबंदीत सुरू असल्यानं या 2 दुकानांवर मुक्ताईनगर तहसील श्वेता संचेती यांनी कारवाई करत दोन्ही दुकानं सील केली आहेत। जळगाव जिल्ह्यामध्ये ज्वेलर्सवर सील करण्याची ही पहिलीच कारवाई आहे। आज पुण्यामध्ये आपण जे दुकान सील केलं सोने चांदीचं, त्याबद्दल काय बोलाल? आपल्याला ज्या लॉकडाऊनच्या ज्या सध्या सूचना आहेत त्यानुसार अत्यावश्यक सेवा वगळून इतर जे दुकानं आहेत त्यांना बंद ठेवण्याचा शासनाचा सूचना आहे। परंतु कुऱ्हा गावामध्ये एक चौधरी ज्वेलर्स म्हणून आणि समर्थ ज्वेलर्स म्हणून, समर्थ ज्वेलर्स नव्हतं, कलेक्शन होतं, ते कापडाचं दुकान होतं। तर हे जे 2 दुकानं आहेत ते आपण सील केलेले आहेत कारण की ती उघडी होती। ह्या कारवाई मागचा उद्देश हाच आहे की लोकांना लॉकडाऊनचं गांभीर्य यावं आणि त्यांनी जास्तीत जास्त सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं। समाजसेवक सुमित पंडित यांच्या आदर्श प्रस्तावामधून नवोदितवर चिरंजीव चेतन वधू कुमारी स्वाती यांचा विवाह लोणी तालुका जामनेर येथील गजानन महाराज मंगल कार्यालयामध्ये पार पडला। या विवाह सोहळ्याप्रसंगी रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। वरमाळा टाकण्या अगोदर नवोदित दाम्पत्य रक्तदान करत नागरिकांनी रक्तदान करण्याचं आवाहनही केलं। महाराष्ट्रासह जिल्ह्यामध्ये कोरोनाची परिस्थिती भयंकर होत चालली आहे। कोरोनाचा वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे। या पार्श्वभूमीवर शासनाला मदत करावी या भावनेनं जामनेर तालुक्यातील लोणी येथील नवदाम्पत्यानं रक्तदान करत समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे। कोरोना काळामध्ये रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा होत असल्यानं कुठंतरी आपली मदत व्हावी या उद्देशानं आपल्या लग्नामध्ये या नवदाम्पत्यानं रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं। शिबिराचं उद्घाटन समाजसेवक सुमित पंडित तसेच सुलक्ष्मी सेवाभावी संस्था आणि माणुसकी रुग्णसेवा समूह संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते करण्यात आलं। रक्तदात्यांमध्ये लोणी गावातील तरुण माणुसकी ग्रुपचे सदस्य यांनी विशेष सहभाग नोंदवला। यावेळी एकूण 21 दात्यांनी रक्तदानही केलं। या आदर्श पायंडा घालणाऱ्या दोन्ही कुटुंबियांविषयी लग्न सोहळ्यामध्ये विशेष चर्चा होती। रक्तसंकलनकामी माधवराव गोळवलकर रक्तपेढी जळगाव यांनी विशेष परिश्रम घेतले। प्रसंगी जसं आमचे जावई बापू यांनी जसं ठरवलं की आपण एक नवीन संदेश द्यावा। लग्न तर सर्वच करतात, पण लग्नात एक वेगळा काहीतरी उपक्रम राबवावा आणि त्यात तुमच्या लोणी गावातर्फे काहीतरी प्रतिसाद मिळावा म्हणून आम्ही पण प्रयत्न केले। पूर्ण गावकऱ्यांची पण साथ मिळाली। माझ्या मुलीचं लग्नही यशस्वीरित्या पूर्ण झालं आणि त्यामध्ये एक आम्हाला मोठी गर्वाची बाब आहे की एक रक्तदान हे महान, हे मोठं, ज्याची की आपण शब्दात तुलना नाही करू शकत असं एक दान ते आमच्याकडनं यशस्वीरित्या पार पडलं। आणि आम्हालाही गर्व वाटतंय की आमच्या मुलीला आम्ही रक्तदान एक मोठं महान दान करून प्लस आमची मुलीला एक चांगल्या परिवाराशी कनेक्ट करून आणि त्यांच्या एक कन्यादान सोबत रक्तदान हे दोघांचं जे मिलन झालं त्यात आणि परत परमेश्वराच्या मंदिरामध्ये
गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये झालं त्याच्यापेक्षा आम्हाला मोठं कोणते पुण्य लाभलं नाही किंवा आयुष्यात असं लाभणारी नाही असं वाटतंय. तर हेच आणि त्यात माझे पूर्ण परिवार, माझी वाईफ, मोठे बंधू, शालक प्लस मी स्वतः आणि असं नाही एक माझे सासरे त्यांचं वय 62 वर्षे ते पण आज रक्तदान करण्यात विलीन आहे. पण डॉक्टरांचं एक सल्ल्यानुसार की बुवा तुम्ही नका देऊ, नाही तर त्यांचीसुद्धा एक उत्तेजन आहे किंवा इच्छा की मी सुद्धा रक्तदान द्यायला तयार आहे. तर आम्हाला एक असं परिवारातनं आणि प्लस आमचे जावई बापू त्यांचे आणि आमचे विचार मिळले आणि एक शुभ कार्य घडलं ते आम्हाला एक आमच्यासाठी मोठी बाब आहे एवढं मी बोलू इच्छितो. हप्ते वसुलीचे धंदे सुरू हेच या सरकारचं काम आहे अशी भाजपच्या आमदारानं संतप्तपणे टीका केली आहे. भाजप आमदाराने महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती टीका केली आहे. संचारबंदीमध्ये बार सुरू असल्याने आमदार संतप्त झाले. सामान्यांना वेठीस का धरलं जात आहे हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कल्याण पूर्व भागामध्ये संचारबंदी सुरू असताना सुरू असलेल्या बारवर पोलीस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकून बार सील केला. या प्रकरणी बार मालकासह 21 जणांना ताब्यात घेण्यात आलाय. पुढील प्रक्रिया सुरू आहे. मात्र यावर स्थानिक भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी संताप व्यक्त करत सरकारवर जोरदार टीका केली आहे. ज्या धंद्यांमधून हप्ते जमा होत आहेत ते धंदे सरकारनं सुरू ठेवले आहेत. सर्वसामान्यांना वेठीस धरलाय. इतकंच नाही तर गणपत गायकवाड यांचं म्हणणं आहे की खरं तर या सरकारमध्ये कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी होत नाहीये. कायदे पाळले जात नाही आहेत. सरकारला कोरोनाचं गांभीर्य नाही आहे. त्यामुळे लोक नियम देखील पाळत नाही आहेत. त्यामुळे 2 नंबरचे धंदे बार, पब, डिस्को सुरू आहेत. या धंद्यांना मुभा दिली आहे आणि सामान्यांना वेठीला धरून सामान्यांची गरज भागवणारी दुकानं मात्र बंद केली आहेत. बार मुख्य रस्त्यावर सुरू आहेत. पैसा जमा केल्याशिवाय बाकी कोणतंही काम करू द्यायचं नाही हेच या सरकारचं म्हणणं आहे अशी टीका करीत महाविकास आघाडीवर त्यांनी निशाणा साधला आहे. खरं तर या सरकारमध्ये कुठल्याच कायद्याचं बंधनं लोकं पाळत नाही. सरकारला गांभीर्य नाही का करोनाचा एवढा मोठा प्रादुर्भाव होत चाललेला आहे. आणि या सरकारमध्ये आपण जर बघितलं तर 2 नंबरचे धंदे म्हणजे बिअर बार असू दे, पब असू दे, डिस्को असू दे अशा गोष्टींसाठी मुभा दिली जाते. सर्वसामान्य जनतेला वेठीस धरलं जातं. संचारबंदी लावली, बंद ठेवलं आहे, लॉकडाऊन केलं आणि ह्या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा जर बिअर बार चालू आहेत आणि बिअर बार चालू असल्याकारणाने आणि ते पण मेन रोडवरती अशा रोडवरती ज्या टायमाला बिअर बार चालू असतात त्या टायमाला आपल्याला असं समजण्यात येतं की या सरकारला फक्त हप्ते जमा करून पैसे ज्यातून आपल्याला जमा होतील ते धंदे चालू ठेवायचे आणि इतर धंदे बंद करायचे, सर्वसामान्य लोकांना वेठीस धरायचं अशा पद्धतीने या सरकारचा कारभार आहे. आणि या सरकारनी ह्या गोष्टीमध्ये पैसे जमा केल्याशिवाय बाकी कुठलंही काम करून द्यायचं नाही असं या सरकारचं म्हणणं आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये अत्यावश्यक सेवांच्या वेळामध्ये प्रशासनानं बदल केला आहे. कोरोना रुग्णांचा दर बघून जिल्हा प्रशासनानं नवीन निर्णय घेतला आहे. ज्या अर्थी निर्बंध लादून सुद्धा लोक ऐकत नाहीत म्हणून आम्ही आता अत्यावश्यक सेवांच्या वेळामध्ये बदल केला आहे असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. रस्त्यावरील गर्दी कमी होण्यासाठी किराणा, भाजी, फळे, मांस, अंडी अशी अत्यावश्यक सेवेतील सर्व दुकानं आता सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत सुरू राहतील. तसेच वैद्यकीय सेवा, मेडिकल सेवा नियमित सुरू राहतील. खानावळ, हॉटेल, रेस्टॉरंट येथून पार्सल सेवा, दूध संकलन केंद्र, दूध घरपोच वितरण सेवा सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत सुरू राहणार आहे. वीकेंडला सुद्धा याच वेळेमध्ये सर्व अत्यावश्यक गोष्टी सुरू असतील. यावेळी वीकेंड लॉकडाऊन नाही आहे. वर्धा जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या झपाट्याने वाढतो आहे, ज्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत किंवा जे मृत्यूचे प्रमाण वाढलेलं आहे, याचा विचार करता शासनाने जे लॉकडाऊन डिक्लेअर केलेलं आहे त्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने आपलं काम सुरू होतं. पण मागील 2 दिवसात बघितलं आहे की वर्धा जिल्ह्यातील जनता जी आहे ती त्या लॉकडाऊनला काही जुमानत नाही आहे आणि सर्रासपणे दिवसभर वर्दळमध्ये फिरते आहे. महसूल असो, पोलीस प्रशासन असो, नगरपालिका असो, पंचायत असो, या सगळ्यांना दिवसभर कारवाई करणंही कठीण होत चाललेलं होतं. याच्यामध्ये जिल्हा अथॉरिटीला काही अधिकार दिलेले होते. त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी वर्धा यांनी एक शुद्धीपत्रक काढून लॉकडाऊनमध्ये दुरुस्ती केलेली आहे. पूर्ण वेळेस जे आस्थापना सुरू आहेत अत्यावश्यक सेवेच्या त्या सुरू राहतील, परंतु त्यांना
ते आता मर्यादा टाकून दिलेले आहे, सकाळी 7 ते दुपारी 2पर्यंतच्या. 2 नंतर संपूर्ण बंद राहील. 2 नंतर फक्त सुरू राहील मेडिकल हॉस्पिटल, मेडिकल दुकान, त्यानंतर दूध विक्री केंद्र जे दूध संकलन केंद्र जे आहेत ते सुरू राहील. आणि जे जेवणाचे पार्सल देतात, जसे खानावळ आहेत, हॉटेल आहेत, मेस आहे किंवा रेस्टॉरंट आहेत, जे जेवणाचे खानावळ देतात त्यांना पार्सल सुविधा ही ची सुविधा त्याच्यामध्ये दिलेली आहे 8 वाजेपर्यंतची. बाकी सर्व आस्थापना ही 2 वाजता बंद करण्यात येईल. यामध्ये जनतेने सहकार्य करावं आणि उगाच गावामध्ये फिरण्याचा प्रयत्न करू नये. सध्याचा पिरियड अत्यंत भयावह आहे, याची सगळ्यांनी दक्षता घ्यावी आणि काळजी घ्यावी आणि प्रशासनाला पण सहकार्य करावं. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेड वाढवण्यासंदर्भात जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या. 5ही माळ्यांवर कोविड रुग्णांवर उपचार केल्यास दिलासा मिळेल अशी अपेक्षा खासदार गवळी यांनी व्यक्त केली. यवतमाळ येथील वाढती कोविड रुग्णांची संख्या लक्षात घेता शासकीय रुग्णालय येथे मल्टी स्पेशालिटी कोविड पॉझिटिव्ह रुग्णांची व्यवस्था करण्यासंदर्भात खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुख्य सचिव तसेच आरोग्यमंत्री टोपे यांच्याशी चर्चा केली. शासकीय वैद्यकीय रुग्णालय यवतमाळ येथे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये आपण या अगोदर जवळजवळ 2 ते 3 माळे हे कोरोना रुग्णासाठी सुरू केलेले आहेत. परंतु आज रोजी रुग्णांची संख्या बघता आपल्याला ही बेडची व्यवस्था त्या ठिकाणी करावी लागणार आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी राज्याचे मंत्री आहेत त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे, बोलणं झालेलं आहे, सचिवांसोबत बोलणे झालेलं आहे, मुख्यमंत्र्याचे मुख्य सचिवांसोबत सुद्धा बोलणं केलेलं आहे की आता आपल्याला हे 5ही माळे या ठिकाणी सुरू करायचे आहे, सुरू करावे लागतील. आणि त्या संदर्भामध्ये तात्काळ सूचना देऊन आपल्याला जवळजवळ 200 ते 300 बेड हे कोरोना रुग्णासाठी उपलब्ध करून घेता येतील. तशा सूचनासुद्धा कलेक्टर साहेबांना शासनाकडून प्राप्त झालेल्या आहे आणि लागलीच यावरती आता काम होणार आहे. आपल्याला हे जवळपास 200 ते 300 बेड उपलब्ध होणार आहे. बुलेटिनच्या शेवटी पुन्हा एकदा एक नजर हेडलाईन्सवर. उस्मानाबादमध्ये वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे निर्बंध आणखी कडक. घारगावच्या ग्रामस्थांनी यात्रोत्सव रद्द करून तमाशा कलावंतांना दिले तब्बल 21,000 रुपये. अंबरनाथमधील युवकानं बेरोजगारीवर मात करून यशस्वी केला चहाचा धंदा. धरणगाव शिक्षक संघटनेकडून ग्रामीण रुग्णालयाला 8 ऑक्सिजनचे सिलेंडर भेट. फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवासाची मुभा. या होत्या दिवसभराच्या सविस्तर बातम्या. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा झूम ऑन न्यूज. झूम ऑन न्यूज मराठी, प्रत्येक घरासाठी, घरातील प्रत्येकासाठी.